हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आम्ही इगतपुरीच्या विल्याला जाण्यासाठी निघालो होतो. इगतपुरीला जाताना भरपूर पाऊस लागला. सो त्यानंतर आम्ही 1 तासात पोचलो. सो हा होता आम्ही प्रायव्हेट विला बुक केलेला. सो खूप मस्त होता. 3 BHKचा विला होता. मी नंतर हे थोडं शूट घेतलं म्हणून पसारा दिसतो आहे. आणि प्रत्येक रूमच्या बाहेर एक मिरर होता. सो मी तिथेही शूट करून घेतलं. आणि त्यानंतर रूममध्ये मस्त अशा 3 साईडला एका मागे एक मिरर होत्या. आणि रूम्स पण खूप मोठ्या मोठ्या होत्या. सो असा हा काहीसा रूमचा व्ह्यू होता. आणि त्यानंतर पोरं मस्त अशा हॉलमध्ये मोकळे खेळत होते. आणि आम्ही सगळे बसलो होतो गप्पा मारत. आणि आम्हाला खूप भूक लागलेली. सो आम्ही आमच्या खाऊची पिशवी ओपन केली आणि आम्ही त्यांना मॅगी बनवायला सांगितलेलं. तर बाहेर मस्त पाऊस चालू होता. तर मॅगी बनूस तर आम्ही मस्त आमच्या खाऊची पिशव्या काढून ते खात बसलो. आणि मग मस्त अशी गरमागरम मॅगी एन्जॉय केली. एकीकडे मी हृदयलाही मॅगी भरवली आणि बाकी सगळे डायनिंगवर बसलेले. मी हृदयला घेऊन सेपरेट बसलेली. त्यानंतर संध्याकाळी मस्त पाऊसही चालू होता. त्यामध्ये आम्ही स्विमिंगमध्ये एन्जॉय करण्यासाठी गेलो. पण पाणी खूप थंड होतं, त्यामुळे मी काय उतरले नाही. आणि एकीकडे स्पीकरवर गाणे चालू होते. सो मस्त असे सगळे एन्जॉय करत होते. हृदय पण बसून गंमत बघत होता. आणि मग रात्री आम्हाला जेवणासाठी होतं डाळ तडका, जिरा राईस, मटण सुक्का, चिकन रस्सा, सॅलेड, भरपूर असं जेवायला होतं. सो आम्ही मस्त जेवण रात्री एन्जॉय केलं. छान होतं जेवणही. मग तिन्ही मुलं मस्त जेवले आणि जेवण झाल्यावर ते खेळत बसले होते. त्यांचं ब्लॉक लावायचे कामं चालले होते आणि आम्ही मागे गप्पा मारत बसलेलो. सो रात्री 12 वाजता यांनी मला छान सरप्राईज दिलं. केक आणून ठेवलेला होता. सो मस्त माझं 12ला बड्डे सेलिब्रेशन केलं. पण हृदयच नव्हता. हृदय नेमकी 11:45ला झोपला होता. मग सो या दोघांसोबत मी केक कट केला. आणि नेक्स्ट डे मॉर्निंगला मस्त अशी तयार झाली, कारण आम्हाला वणीच्या देवीला जायचं होतं. माझी खूप इच्छा होती की बड्डेच्या दिवशी देवीचं दर्शन घ्यावं. सो माझ्या नवऱ्याने माझी ही विश पूर्ण केली आणि मला बड्डेला खूप मोठं असं छानसं गिफ्ट दिलं. सो थँक्स टू हबी. सो हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.